मंडळी, आत्मविश्वासाची ढाल ज्याच्या हातात मजबूत, त्याला जगातील कुठलाही आघात संपवू शकत नाही. फुलपाखराला कोशातून बाहेर पडताना संघर्ष करावाच लागतो, तरच पंखात बळ येतं. देवाने दिलेली संकट म्हणजे तुम्हाला उडण्यासाठी दिलेली संधी. पळपुटे होऊन जगण्यापेक्षा संकटांच्या छातीवर पाय देऊन जगणं कधीही श्रेष्ठ. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ आहे आणि इथं ना मी मशीन डीप क्लीन करते. जसं की काल तुमच्याबरोबर बाथरूमचा व्हिडिओ शेअर केला होता. बाथरूम डीप क्लीन केलं होतं. तर क्षाराचे डाग जे पडलेले आहेत ना, तर बघा मशीनच्या पण काही जे मशीनचे पार्ट आहेत, आता ही मशीन घेऊन ना किती 3-4 तरी वर्ष झालेले आहेत, तर क्षाराचे डाग पडलेले आहेत. आता काही क्षाराचे डाग जे आहेत ना प्लॅस्टिकवरचे, तर ते हार्पिकनं निघून जातात. म्हणून मी हार्पिक टाकलेलं आहे तिथं. म्हटलं थोडंसं हार्पिक टाकून बघावं. आणि तसंच एखादा सॉक्सचा असा मऊ कपडा घ्यायचा आणि मस्तपैकी ही मशीन आहे ना सगळी पुसून काढायची. तर आतमध्ये ना कसं होतं, जेव्हा पिन जॉईंट केलेली असते ना बोर्डला, तेव्हा जरा आतून हात घालून पुसायला, सगळी संपूर्ण स्वच्छ करायला ना जराशी भीती वाटते. असं वाटतं कुठेतरी करंट बसेल की काय. वरनं जरी बटन बंद केलेलं असलं ना तरी मनात एक भीती असते. त्याच्यामुळं आता आज काढलेली आहे बाहेर, तर म्हटलं सगळी चकाचक करून घेऊया. कानाकोपरा काचेचा स्वच्छ करायचा होता आणि बारीक सारीक जे पार्ट असतात ना, जिथं आपला हात बोट पण जात नाही, ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे होते. जसं की हे झाकणाच्या पाठीमागची जी बाजू आहे ना, तिथं सुद्धा मळ बसला होता. म्हणजे धूळ होती एकंदरीत, जिथं साबणाचं आणि नाही का, म्हणजे साबणाची पाण्याची वाफ जाऊन बसते गरम पाण्याची बाथरूममध्ये मशीन असल्यामुळं. आणि मग असं धूळ चिकट असंच हे होतं, चिवटपणा तयार होतो. तर हे सगळं मला मशीनमधलं आज पुसून काढायचं होतं. छोटंसं एक कापड घ्यायचं, स्वच्छ असं एखादं मऊ सॉक्स वगैरे असलं तरी चालेल. फेकून देणार असाल तुम्ही, सॉक्सचं इलॅस्टिक वगैरे खराब झालेलं असेल तर असे सॉक्स घ्यायचे. अशा कामासाठी ते बेस्ट म्हणजे यूज होतं. आणि फर्निचर वगैरे किंवा काचा वगैरे पुसायचे असतील ना, तर सॉक्स एकदम बेस्ट आहे. सॉक्सने पुसून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानं पुसून घेतली. मग त्यानंतर काचेवर छान असा स्प्रे मारलेला आहे. कॉलिन स्प्रे काचेचा येतो, तर तो मारून मग स्वच्छ केलेली आहे काच. इतकी स्वच्छ आणि चमचमीत झाली होती ना, म्हणजे चमचमीत म्हणजे ती काही भाजी नाही चमचमीत व्हायला, चकचकीत झाली होती असं म्हणायचं आहे मला. आणि मस्तपैकी चकचकीत छान दिसत होती. म्हणजे नाही का, आपण काही गोष्टींकडे लक्ष पण देत नाही, तर त्या गोष्टी आपण जेव्हा छान आवर्जून स्वच्छ करतो ना, तेव्हा आपल्यालाच फ्रेश वाटतं. खूप छान वाटत होतं मला मशीन स्वच्छ झाली तर. आणि मग इकडं ना आज सोमवार होता. आजचा सोमवारचा दिवस आणि भाजीपाला आणून घरामध्ये ना माझ्या सासूबाईंनी सगळा भाजीपाला नीट केला होता. मी ही मशीन वगैरे स्वच्छ करेपर्यंत, बाकीची घरातली सगळी कामं आटपेपर्यंत त्यांनी भाजीपाला निवडून ठेवला होता. आज मी ठरवलं होतं की आपल्याला फ्रीज स्वच्छ करायचाच आहे. त्याशिवाय ना अजिबात म्हणजे फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्याच नाही. तर मी इकडं आता चहाला सुरुवात केलेली आहे, कारण आत्ताच मार्केटमधनं बाजारातनं आजीबाबा आल्या ना त्यांना मस्त असा चहा दिला ना की त्यांना पण फ्रेश वाटतं. आणि शिवाय मी पण आहे ना छोटी मोठी कामं करून थकलेली असते. मस्त फक्कड असा चहा घेतला ना की संध्याकाळची सुरुवात कशी एकदम फ्रेश होते. तर इथं ना CCTV लावली होती, मी तुम्हाला दाखवत होते. त्यानंतर नवीन प्युरिफाय घेतलेला आहे, घरामध्ये नवीन गिझर घेतलेला आहे. म्हणजे असे छोटे छोटे बदल ना घरामध्ये आम्ही करत असतो. आणि असं नाही की एकदम घेतो बरं का, प्रत्येक वस्तू ही हप्त्यावरच घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे की मध्यमवर्गीय जे आहेत ना, त्यांची एवढी मजल नसते. ज्या काही गोष्टी घ्यायच्या असतात किंवा बदल करायचा असतो ना, तो असा हळूहळूच बदल करतो आम्ही. तर बऱ्याच साऱ्या म्हणजे यूट्यूब चालू केल्यापासून तुम्ही जर जुने व्हिडिओ पाहिलात ना, तर फर्निचरपासून, कलरपासून घरामध्ये छोटे छोटे बदल खूप केलेले आहेत. तर असो, तर इथे CCTV यासाठीच बसवले होते की आमच्याकडे जरा गरजेचेच आहेत CCTV बसवणे. त्याच्यामुळं आजूबाजूचा एरिया म्हणजे जो आहे, कोणी येतं जातं, कारण आमच्या आज बाजूला घर नाही आहे. मी तुम्हाला दाखवलं, घर नाही आहे. डायरेक्ट कॅनल आणि कॅनलच्या वरती घरं असं आहेत. बाजूला पण शेजारी कोणी राहत नाही, आमच्या एकट्यांचंच घर आहे.
त्याच्यामुळं मग CCTV बसवले होते, म्हणजे कुत्र्यावर पण लक्ष राहील. गार्डनच्या एरियामध्ये जनावरं पण निघतात, कुठल्या तरी झाडामध्ये जाऊन बसतात, मग कळत नाही. त्याच्यामुळं CCTV असलेले कधीही गरजेचे. तर चला, मस्त फक्कड असा चहा झाला. चहा पिला वगैरे, गाळताना तुम्हाला दाखवलाच नाही. आणि चहा खरंच आज खूप मस्त झाला होता. आलं वगैरे चेचून घेतलं, पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं. गवती चहा मी बाबांना आणायला सांगितलं होतं, तर बाबांनी मला आणून दिला. ते मी पेंडी बांधून छान उकळवून घेतला गवती चहा आणि आलं. त्यानंतर चहा पावडर, साखर टाकली, दूध घातलं आणि मस्त असा चहा झाला होता. सगळे फ्रेश झाले होते चहा पिऊन. आता आणलं ना, बाजार आणल्या म्हटलं चला आता व्यवस्थित जागच्या जागी सगळा लावून घ्यावा. तर लसूण आणला होता आणि बटाटेसुद्धा आणले होते. तर बटाटे एकदमच भरपूर आणून ठेवतात, म्हणजे मग 1 महिनाभर, 1-2 महिना मग काही टेन्शनच नसतं. मग कधी 7 किलो मिळाले, 8 किलो मिळाले, तर आजी बाबा एकदमच बटाटे आणून ठेवतात. लसूण बटाटे एकदमच भरलेला असतो. कांदासुद्धा आपला तुम्हाला माहिती आहे, कांदा लसूण मसाला तयार करते मी, त्यामुळं कांदा ना आम्ही होलसेलमध्येच भरून ठेवतो. खालच्या घरामध्ये कांदा पसरवून ठेवलेला आहे. आता लसूण पण आहे ना, म्हटलं एका टोपलीमध्ये छान असं भरून ठेवूया. तर बारीक बारीक लसूण एका वेगळ्या टोपलीमध्ये आणि मोठा लसूण एका वेगळ्या टोपलीमध्ये ठेवलेला आहे. आणि आता हाताशी काढलं आहे, तर म्हटलं चला झाडूनसुद्धा पुसूनसुद्धा घेऊया. म्हणजे परत श्रावणामध्ये की नाही हे स्वच्छ करायला काढायचं गरज नाही. हा खण मागेच मी स्वच्छ केलेला होता, पण आता मला बटाटे व्यवस्थित लावून रचून ठेवायचे होते, जेणेकरून ना छान असे मोकळे टाकले ना बटाटे पसरवले की नासत नाही, खराबसुद्धा होत नाही आणि मोडसुद्धा जास्त येत नाहीत. म्हणून मग मला बटाटे छान किचन कट्ट्याच्या खाली पसरवून ठेवायचे होते. काही जणांचं किचन नॉन मॉड्युलर असतं ना, की त्यांना मग खूप मोठा प्रश्न पडतो. त्यांना असं वाटतं की नाही, ट्रॉलीज पाहिजे, किचन ट्रॉलीज पाहिजे, आपलं किचन खूप छानच पाहिजे. हे प्रत्येकाला वाटत असतं बरं का. पण आहे ना, किचन कसंही असो, माझं मत असं आहे की किचन कसंही असो, ते आपण कसं ठेवतो यावर सगळं डिपेंड असतं. पॉझिटिव्ह एनर्जी यावरच डिपेंड असते की आपण कुठली गोष्ट कशी ठेवतोय, कुठली वस्तू कशी ठेवतोय, मग ती कशीही असू दे. हां, तर जसं आता तुम्हाला एक साधं सिंपल उदाहरण देते. आपला फेस आहे, आपल्या फेसमधलं समजा आपल्याला आपलं नाक नाही आवडत, तर आपण काय लगेच चेंज करून घेतो का? नाही. आपण त्याची ठेवण बदलतो, म्हणजे असं त्याला जसं सूट होईल त्या पद्धतीनं आपण हेअरस्टाईल करतो म्हणा, किंवा डोळ्याची किंवा लिपस्टिक इतर काही मेकअप असेल तो आपण आपल्या नाकाप्रमाणे करतो. हां, आपण काय आपल्याला आपलं नाक आवडत नाही म्हणून लगेच प्लास्टिक सर्जरी करतो का? नाही. तर सगळ्याच मध्यमवर्गीय माणसांचा हाच म्हणजे हे असतो, प्रश्न असतो की सगळ्याची जुळवाजुळव, पैशाची जुळवाजुळव, म्हणजे सगळ्याचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही घेता येत, हे माहिती आहे ना. आणि मग जेव्हा आपली परिस्थिती बदलेल, जेव्हा आपलं कष्ट फळ देतील, तेव्हा आपली परिस्थिती बदलते आणि मग आपल्याला पाहिजे तशा आपण गोष्टी करू शकतो. हां, तर तसंच आपल्या किचनचं पण आहे. आता आपल्या नाकाचं पण तसंच आहे. आपल्याकडे पैसे असते तर आपण लगेच एका मिनिटात प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली असती, असं तसं फेस वगैरे चेंज करतो. तसंच आपल्या किचनचं आहे. आपल्याकडे पैसे आले की आपल्याला आपलं किचन पण चेंज करता येतं, हो की नाही? एकदम साधी सिंपल गोष्ट आहे. तर चला, आता इकडे ना म्हटलं चला हळूहळू मी जमा करणार आहे आणि किचनसुद्धा आम्हाला रिनोव्हेट करायचं आहे. तिथं बटाटे वगैरे मस्त पसरवून ठेवले, तेल वगैरे काढून ठेवलेलं आहे, कारण ऐन वेळेला तेल नाही मिळत. मग तेलाची पण किटली वगैरे भरून ठेवली, मिठं काढून ठेवली, लाल तिखट, कांदा लसूण मसाला डब्यामध्ये काढून भरून ठेवलेला आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी काढायला एक सेपरेट वेळ लागतो. चला, आता हातासरशी मी साफसफाई करते, जिथं म्हणजे तिथंच मी लाल तिखटाच्या भरण्या वगैरे ठेवल्या होत्या, तर तिथंच काढून घेतलं सगळं. आणि म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया. एक मस्त आणि चमचमीत अशी रेसिपी, तितकीच सोपी आणि शॉर्टकट अशी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि बघताय तुम्ही मोजून मी 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर आता ते काय करायचे आहेत, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे. 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता इथं ना चेचून घेते लसूण जास्त पण बारीक नाही चेचायचा, थोडासा असं ओबडधोबड चेचायचा आहे. जसं की जुन्या बायका रेसिपी, म्हणजे एकदम साधी सोपी त्यांच्या कालवणं, भाजी फोडणी घालायची पद्धत असायची, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला सांगते बरं का. आता हा बटाटा आहे ना, 4च बटाटे अशी बारीक मोठे ना थोडेसे स्मॅच करून घ्यायचे, मोठे मोठे तुकडे त्याच्यामध्ये ठेवायचे. एकदमच असा गाळ नाही करायचा बटाट्याचा स्मॅच करून, जाडसर असा बटाटा स्मॅच करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर लसूण चेचून घेतला आहे 10 ते 12 पाकळ्या, तेल घेतलेलं आहे 2 चमचे, तुम्ही तेल कमी जास्त करू शकताय. बारीक गॅसवरच आपल्याला ना या भाजीला फोडणी घालायची आहे.
मस्तपैकी मी अंड्याची करी करते. सुरुवातीला सांगायचं होतं की मस्तपैकी अंड्याच्या करीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. वाटण न घालता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाटण नाही आहे याच्यामध्ये, कांदा नाही आहे, खोबरं नाही आहे, तर फक्त लसूण फोडणीला घातलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे 1 चमचाभर, आणि थोडीशी हळद पावडर घातलेली आहे. आणि आत्ता मी घालते एव्हरेस्टचा अंडा करी मसाला 1 चमचाभर. तो छान लसणामध्ये भाजून घ्यायचा. आणि मग त्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी जी केलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालायची आपल्याला, आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत हे मस्तपैकी मिश्रण परतून घ्यायचं आहे. इतकी सोपी रेसिपी आहे ना ताईंनो. जर तुमच्या घरी समजा नॉनव्हेज खात असतील आणि पाहुणे जर आले असतील ना, तर तुम्ही बाकीचं काही करण्यापेक्षा, म्हणजे पोहे होणार नाहीत इतक्या पटकन ही भाजी होते. पटापट एका बाजूला तुम्ही बटाटे आणि अंडे एकत्र शिजवून घेतलीत ना, की लगेचच अंडी सोलायची, बटाटे सोलायचे, आणि लसूण सोललेलाच असतो माझा, तर तो फोडणीला घालायचा. इतकी सोपी रेसिपी आहे. आणि काय घातलं आहे मी त्याच्यामध्ये, आपला कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही जर तुमच्याकडे जर नसेल, तुम्ही जो वापरत असाल तो ते लाल तिखट तुम्ही घालू शकताय. आणि त्याच्यानंतर मी हळद पावडर घातली, मीठ घातलं आहे, आणि अंडा करी एव्हरेस्ट मसाला घातलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये कुठलीच मसाले घातलेले नाही आहेत. आणि कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. आता हे छान परतून घेतले. तुम्ही बघताय किती छान तेल सुटलेलं आहे टोमॅटोच्या प्युरीला. आता ना हे डबे आपण ठेवून देऊया, म्हणजे मसाल्याचा डबा वगैरे काय काय काढलेला असतं बाहेर. आणि मग त्यानंतर इथे हे बघा, हे अंडा शिजवून घेतलं होतं मी, 8 अंडे शिजवून घेतले होते. त्याला कट द्यायचा आहे मस्तपैकी. आणि हे ना मस्तपैकी या तेलामध्ये, या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, जेणेकरून आहे ना असे कट दिली ना अंड्याला, की मग असे परतताना त्याच्यामध्ये मसाला जाऊन बसतो आणि अंडा करी आपली अजून टेस्टी होते. आतपर्यंत मसाला मुरला ना अंड्याच्या, की अजून अंडा करी टेस्टी लागते. आणि बनवायला ती इतकी सोपी आहे ना. फक्त लसूण वापरलेलं आहे आपण, ना वाटण करायचं आहे आपल्याला, ना कांदा चिरत बसायचं आहे, ना खोबरं खिसत बसायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हे शिजवलेले बटाटे आहेत ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा रस्सा या फोडणीमध्ये ओतून द्यायचा आहे. आणि आता छान असा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोडंसं आणि पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकताय. थोडंसं घट्ट पातळ जर तुम्हाला ठेवायचं असेल तर आणि थोडंसं पाणी ओतायचं. आणि मग मस्तपैकी ही अंडा करी की नाही, एक 5-10 मिनटं बारीक गॅसवर उकळू द्यायची. इतकी छान लागते ना, खरंच खूप खूप मस्त लागते बरं का ही अंडा करी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता तुम्हाला दाखवते बघा मी कलर काय आलेला आहे आपल्या भाजीला. फक्त आपला कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे याच्यामध्ये, त्या व्यतिरिक्त काहीसुद्धा घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते, नक्की ऑर्डर करा. तर बघा आता उकळून घेतलेला आहे. आणि थोड्याच वेळात बघा त्याला इतकी छान तर्री येणार आहे. आणि तुम्ही रस्सा बघू शकताय, घट्ट पातळ एकदम मस्त आहे. त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकताय, चेक करू शकताय. तर तोंडाला पाणी इतकं सुटलं होतं ना, खरंच खूप मस्त झाली होती अंडा करी. आणि आता आखाड आहे, आखाड महिन्यात आता थोडंफार नॉनव्हेज जास्त होणार आहे खाणं. त्याच्यानंतर मग श्रावण चालू होणार आहे. तर श्रावणात मग नॉनव्हेज पूर्णपणे बंद होतं आमच्या घरी, कोणी खातच नाही. कारण शिवलीलामृताचं पारायण मी आता मागच्या वर्षीपासून करायला लागलेले आहे. त्यामुळं तर चला, आता इकडं ना जेवण वगैरे झाले. आता थाळीची सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली नाही बरं का. तर नेक्स्ट टाईम कधीतरी नक्की करेन. पण करी खूप मस्त झाली होती, टेस्टी झाली होती. आता झालं होतं असं की शॉर्टकट रेसिपी असल्यामुळे माझा स्वयंपाक लवकर झाला होता, तशीच जेवणं पण लवकर झाली. आणि आता ना मी भांडी वगैरे घासून झाली होती माझी जेवणाची, सगळं झालं होतं, आटपलं होतं. तर म्हटलं चला आता 10-10:30चं हे टायमिंग होतं. तर म्हटलं जरा लवकर आवरलं आहे आपलं, तर फ्रीज आपण स्वच्छ करून घेऊया. म्हणून मी 10:30 वाजता रात्री फ्रीज स्वच्छ करायला घेतला होता. तर असो, आता फ्रीज क्लीनचा काही पार्ट असेल ना, तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. तर या व्हिडिओचा मी आता इथंच एंड करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आणि आजचा ब्लॉग एकदम साधा सिंपल होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, हाईप देखील करा. आणि मी कधीही व्हिडिओ अपलोड करते, म्हणजे आता टायमिंग तर माझं मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते, पण कधीही जर व्हिडिओ अपलोड होत असेल ना, तर नोटिफिकेशनचं जे बटन आहे, म्हणजे बेल, ते बेल आयकॉन नक्की दाबा.